मी चालली आता भाजी काढायला. फ्रेश भाजी आपल्या फार्मची. आता सर्व संपली आहे. स्ट्रॉबेरीज होते ते काढले, आता सर्वांना दिले खायला. आणि आपले दुधी, गवार आणि दुसरी भाजी कुठली भेटली तर कस्टमर्ससाठी. मग शेवग्याच्या शेंगा आहेत. ताई आता पाणी घालत आहे स्ट्रॉबेरीजला. छान आल्यात गुंड्याची फुलं. हे काकडीचं झाले. आपल्या तिथे कलिंगड आलेत आणि छान कलिंगड आलेत. मी तुम्हाला काहीतरी दाखवते. तर आपल्याकडे राऊंड दुधी आलेली आहे. हे बघा, वाव. तर ही बिया आणलेली आम्ही, मला माहीत नव्हतं की मामानी लावलेली आहे. ही लांबी आहे आणि ही राऊंड आहे. असं मला ते आवड आहे. राऊंड दुधी छान दिसतं. आता हे संपलं आपलं, झाले दुधीचं टाईम अप. आता हे काढायचं आहे. अय्यो, लागलं, जोरात लागला हाताला. आणि उन्हात मी एवढी काली झालेली आहे. बट आय एम हॅपी अबाउट इट. सनफ्लावर्स आलेले आहेत आपल्याकडे. चवली आहे, भरपूर आलेली आहे. तर आपण आता ती खोडायला घेणार. सॉरी माझी मराठी, बिकॉज आय एम एन ईस्ट इंडियन. माझी मराठी एवढी चांगली नाही आहे, पण मी शिकत आहे हिंदी आणि मराठी. आणि ते माझं सनफ्लावर आहे. वो, भरपूर ऊन आहे इथे. खूप मोठे मोठे सनफ्लावर्स आहेत. त्या साईडला आहेत. सर्वात इथे सनफ्लावर आहेत. तर हे जस्ट लावलेले आपल्या पक्ष्यांसाठी. आणि आय लाईक सनफ्लावर. तर मी छान दिसतात. एवढी आवड नाही आहे सनफ्लावरची मला. फुलं मला सर्व आवडतात. तर हे मामाने लावलेलं दिसायला एकदम सुंदर आहेत. आणि कलिंगड पण आलेले आहेत, लहान लहान छोटे छोटे असे. पाण्याचा जरा आपल्याला इथे इश्यू झालेला आहे यावर्षी. तर बघू आता कसं होते. कारण ऊन जास्त झालं आहे, तापमान जास्त झालेलं आहे आणि पाणी बोरचा संपलेला आहे. तर खाली 20 मिनटं चालतं. आणि आपण ही नवीन बोर मारलेली आणि त्यांनी सांगितलेलं की भरपूर पाणी आहे, पण नो. तर मी देवाला हेच प्रार्थना करते की प्लीज पाण्याचं आणि लाईटचं हे नको इश्यू. कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या वासरांना आणि माझ्या ह्या व्हेजिटेबल्सला. हे कलिंगड आलेले आहे. तर गोविंद आहे आमचं चालूच असते आमच्या शेतात. तर हे कलिंगड आला हे आता. ये कांदा लावलेलं, पण आता इतकं ऊन आहे, झालं नाही ते व्यवस्थित. 2 माकडं शेतात फिरत आहोत. कोथिंबीर आहे. आता आमची भाजी झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता ती काकडी मला अजिबात नाही आवडत, पण मी टेस्ट केली तर यावेळी चांगली लागली. आणि आता ते पूर्ण गेलेलं आहे पाणीसाठी. हे आपलं सनफ्लावर. वाव. गोविंद काढत आहे चवली आणि ताई पण आहे तिथे. मी जात नाही कारण सर्व ह्याची ही आमची भाजी चवलीची फार्म फ्रेश. ती एक वेगळी खुशी असते ना, जेव्हा आपण काहीतरी करतो, सोचतो आणि ते होतं. पण या पाण्याने सर्व प्रॉब्लेम केलेला आहे. इथे विष्णुमामा सांगतात जेव्हा पाणी नसते तेव्हा पाण्याचा प्रोग्राम झालेला आहे. तर मी बोलले काय प्रोग्राम आहे? तर बोलते पाण्याचा प्रोग्राम झाला आहे. मग जाऊन मला ह्यांनी सांगितलं की ताई पाण्याचा प्रोग्राम मीन्स पाणी नाही आहे.
तर असं विष्णू मामा बोलत आहे आणि मला काय समजत नाही केव्हा केव्हा मी बोलतो हो 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 हो. ही पूर्ण चवलीची वेल आहे आपली. तर हा व्हिडिओ मी इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि यावेळी आम्ही कुठली भाजी लावू ते पण सांगा. बाय बाय.